हाय हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्व? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मी शीतल स्वागत करते आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. खूप दिवस झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग येत नव्हता. जवळपास एक दीड एक महिना गॅप पडलेला आहे. घरामध्ये थोडीशी फॅमिलीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम चालू होते हेल्थ रिलेटेड. म्हणजे भावाची जी तब्येत आहे ती बरी नव्हती, त्यामुळे जी काही धावपळ झाली हॉस्पिटलमध्ये बराच वेळ गेला. त्यामुळे जवळपास एक दीड महिना त्याच्यामध्येच निघून गेला. त्यामुळे मी कुठलाही ब्लॉग शूट केला नाही. मी प्रयत्न केला होता की जे काही ब्लॉग आहेत ते थोडे शूट करूया, पण आपले जे काही प्रॉब्लेम असतात ते शेअर करण्यापेक्षा म्हटलं चांगल्या चांगल्या गोष्टी तुमच्याबरोबर नक्की शेअर करूया. त्यामुळे मी जे काही मधला जो वेळ होता तो गॅपच घेऊन टाकला आणि पॉसिबल पण झालं नाही, कारण की शौर्यला पण सांभाळून, भावाची पण तब्येत बरी नव्हती आणि आई आणि मी एकटी बाकी तिथं सगळे जॉबवर होते. आमच्या दोघांची खूपच धावपळ झाली, त्यामुळे मी काही ब्लॉग शूट करू शकले नाही. म्हणजे वेळच नाही मिळाला मला ब्लॉग शूट करायला. तर आता त्याची तब्येत थोडीशी बरी आहे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरळीत झाल्या आहेत. तर म्हटलं चला आता आपल्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे ब्लॉग शूट करूया, ब्लॉग चालू करूया. तर खूप दिवसानंतर ब्लॉग चालू करते. काही रॅन्डम ब्लॉग आहे, जसं जसं काही समोर तुमच्याबरोबर नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन जे ब्लॉग आहे ते तुम्ही बघत राहा. घरातील पूर्ण कामं वगैरे आवरूनच झालेत. माझे भांडे वगैरे घासून झाले, पूर्ण आवरूनच झालेलं आहे. तर आता तिकडे नळाचा प्रॉब्लेम झाला आहे. इथं नळाचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे. हे पाणी भांड्यांवरती उडतंय, तर ते मी ते कापड टाकून दिलेले जेणेकरून ते भांड्यांवरती उडणार नाही. आणि इकडे जे आहे ते मी कंगळ वॉश करण्यासाठी ठेवलेले आहेत. पण आता शौर्य उठलेला आहे, तर थोड्या वेळाने म्हटलं मी ते वॉश करते, तर त्याला झोपवून देते. मग बाकीचं उरलेलं जे काम आहे ते मी करते. माझं जेवण पण बाकी आहे, तर मग मी आणि शौर्य नेमकं जागा आहे. तर मी म्हटली होती तुम्हाला की मी व्हिडिओ शूट करायला लागले का तो नेमका जागा होऊन जातो. तर तो जागा झाला आहे आणि मी त्याला मोबाईल म्हणजे खूपच जास्त समजायला लागलेलं आहे. आपण जर काही करत असतं त्याला लगेच समजतं की हे मोबाईलमध्ये काहीतरी करते आणि त्याला तेच पाहिजे असतं. आता त्याची पण आता त्याची किती धावपळ चालली मोबाईल पकडण्यासाठी. दुपारचे 3 वाजत आले तरी पण मला अजून जेवायला वेळ मिळत नाही, कारण की शौर्य फार त्रास देतो यार आणि शौर्य अजिबात राहत नाही. तर अजून असं सकाळपासूनचं जेवण बाकी आहे माझं. आणि बाहेर छान मस्त पाऊस चालू झालेला आहे रिमझिम, आणि त्याच्या शेजारी बिल्डिंगचं काम चालू आहे आणि मस्त बाहेर रिमझिम पाऊस चालू झालेला आहे. इथे खाली शौर्यला बसवलेलं आहे आणि मी व्हिडिओ शूट करते आहे आणि तो छान खाली खेळतो आहे. बघू आता किती वेळ खेळतो किती वेळ नाही. तर ऑनलाईन आज ॲमेझॉनवरनं एक छान बोर्ड मागवला आहे. हा आपला पिंच बोर्ड असं म्हणू शकतो आपण त्याला. म्हणजे आपण त्याला स्टिकर वगैरे काय जे आपल्याला नोट वगैरे लावायचे आहेत, जसं आपल्या ऑफिसमध्ये असतो किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जो असतो की नोटीस बोर्ड लावण्यासाठी, तसा हा नोटीस बोर्ड ऑर्डर केलेला आहे. मी एक ॲमेझॉनवरून ऑर्डर केला आहे, आजच रिसीव झाला, पण मी ओपन करून बघितला. तर हा बोर्ड मी कशासाठी मागवला आहे, आता बहुतेक आता म्हणजे यूट्यूबवरती झालं, कुठे झालं, इंस्टाग्राम झालं, फेसबुकवर झालं, आता सध्या खूप जास्त ट्रेंडमध्ये चाललं आहे की मॅनिफेस्ट करा. कुठलीही गोष्ट अचीव करण्यासाठी तुम्ही जर मॅनिफेस्ट केलं तर ती गोष्टी तुम्हाला लवकर मिळतात. तर मॅनिफेस्ट करण्यासाठी पण खूप जास्त टेक्निक आहेत. तर तुम्ही कुठली पण टेक्निक वापरू शकता. म्हणजे तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, अशा बऱ्याच टेक्निक आहेत त्यामध्ये. किंवा तुम्ही राईट करू शकता, म्हणजे लिहून ती गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता, किंवा ती व्हिज्युअलाइज करू शकता. तर मग मी व्हिज्युअलायझेशन जी टेक्निक आहे ती यूज करणार आहे. तर माझे जे काही स्वप्न आहे, माझे काही जे ड्रीम आहेत ते कंप्लीट व्हावे, त्यासाठी मी मॅनिफेस्ट ही जी टेक्निक आहे ते सुरू करणार आहे. म्हणजे मॅनिफेस्ट करणार आहे. मला जे जे आयुष्यात पाहिजे त्या गोष्टी मी मॅनिफेस्ट करणार आहे. त्यामुळे मी हा बोर्ड मागवला आहे. हा एक व्हिजन बोर्ड म्हणून मी तयार करणार आहे. तर आता हा 2x2चा असा छान बोर्ड मागवला आहे. आणि माझे जे काही स्वप्न आहेत, मला जे काही आयुष्यात अचीव करायचं आहे किंवा जे मला पाहिजे तर मी ते व्हिज्युअलाइज करणार आहे. तर मी ह्या व्हिजन बोर्डवर ते जे काही पिक्चर्स वगैरे आहेत ते लावणार आहेत. त्यासाठी मी हा बोर्ड जो आहे तो ॲमेझॉनवरनं ऑर्डर केला आहे. अराऊंड एक 500पर्यंत, एक 550पर्यंत याची जी शिपिंग चार्ज वगैरे धरून एक 550पर्यंत गेला आहे. तर असा हा जो बोर्ड आहे तो मी मॅनिफेस्ट करण्यासाठी मागवलेला आहे. तर अजून माझे जे काही ड्रीम्स वगैरे आहेत ते मी अजून त्याचे पिक्चर्स वगैरे कलेक्ट करेल. जे काही फोटोज वगैरे आहेत ते कलेक्ट करून हा जो आहे तो तयार करेल. जेव्हा माझा हा बोर्ड तयार होईल तुमच्याबरोबर नक्कीच मी शेअर करेन. तर मी माझे काही काही स्वप्न आहेत, माझे काही काही जे ड्रीम आहे ते तुम्हाला जर बघायचं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी व्हिजन बोर्ड कसा तयार करते हे पण तुमच्याबरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच शेअर करेन. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी तुमच्याबरोबर इकडं व्हिडिओचा जो बोर्ड आहे तो आपला नोटीस बोर्डसारखा तो बोर्ड जो आहे तो मी दाखवत होती. आणि त्याच्याबरोबर ज्या पिन्स येतात बारीक बारीक, हे पाऊच आहे ते मी शौर्यला खेळायला दिलं आणि शौर्यने सगळ्या पिन हे करून टाकलं. बरं झालं, त्याला खूप जास्त टोक आहेत, खूप जास्त टोकदार आहे, पण त्याला लागलं नाही. त्याला नेमकं मी बघितलं, नाहीतर आज कांड झालाच असता. लहान पोरांकडे म्हणजे खूपच जास्त लक्ष ठेवावं लागतं, नाहीतर कधी काय होऊ शकतं काही भरोसाच नाही. आता त्याला खाली बसवलं, म्हटलं व्हिडिओ शूट करूया, काहीतरी दाखवूया.
तर तेवढ्यात त्यांनी लगेच ते बोर्ड ओपन करून पिन ओपन आणि सगळ्या पिन पसरून दिल्या. तर नेमकं किती होते त्याही मला एक्झॅक्ट माहीत नाही, पण बरं झालं मी लवकर बघितलं, नाही तर एखाद्याला टोचते असेल तर रिकामा प्रॉब्लेमच वाढला असता आज. तर असं कप केक जे आहेत तर शौर्यला खाण्यासाठी कप केक जे आहे ते घेतले होते, पण शौर्यने हार्डली 1 कप खाल्ला असेल. याच्या जवळपास 12 कप असतात, पुरे मीच खाल्लेत. त्याच्यामध्ये खाली 2 उरलेले आहेत. की मला खूप जास्त गोड खायची इच्छा होती, खूप क्रेविंग होतं गोड खायचं, किंवा कुठल्याही जेवणानंतर मला गोड खायला लागतंच. पण शौर्यासाठी आणलं होतं आणि शौर्याने एकच खाल्ला हार्डली, आणि बाकीचे मीच संपवून टाकलेले आहेत. तर आज स्वयंपाकामध्ये मसूरची आमटी बनवलेली होती, इथे पापड चटणी बनवलेली, पोळ्या आणि थोडंसं भेळ घेते. मी जेवण करते कारण सकाळपासून माझं जेवण बाकी आहे. शौर्याला काहीतरी थोडंसं खेळवते पण आणि जेवण पण करते, कारण की 3 वाजून गेलेले, अजून जेवायला भेटलं नाही. मी पहिले जेवण करून घेते. आता संध्याकाळचे जवळपास 6 वाजत आले आणि शौर्य पण उठलाय. तर आता शौर्याला थोडंसं काहीतरी खाऊ घालते. तर त्यासाठी मी आता मस्त गव्हाच्या पिठाची तर छान कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ मी टाकते. एकदम छान लालसर रंग येईपर्यंत आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे. त्याला गोड आवडतं म्हणून मी थोडंसं गूळ टाकते त्याच्यामध्ये. साखर तर अजून त्याला खाऊ नाही घातलेली, आणि साखर शक्यतो खाऊ पण नाही घालायची लहान मुलांना. तर थोडंसं गोडपणा येण्यासाठी गूळ वापरला चांगलं असतं, तर मग थोडंसं गूळ टाकते. आणि एका पातेल्यामध्ये थोडंसं दूध आणि पाणी गरम करून घेते, जेणेकरून दूध पाणी थोडंसं मिक्स करून हे अशा प्रकारे तुम्ही दुधात पण बनवू शकता किंवा डायरेक्ट पाण्यात पण बनवले तरी चालेल. मी पण थोडंसं दूध आणि थोडंसं पाणी असं मिक्स करून बनवते, जेणेकरून थोडं त्याला खायला पण स्मूथ लागेल, थोडं टेस्टी लागेल, सेरेलॅक टाईप लागेल, म्हणजे जेणेकरून तो खाईल. कारण की तो अजून तर दुसरे पदार्थ काही खात नाही, बरेच ट्राय करून पाहिले मी, पण त्याला अजून काही आवडलं नाही. ते कसं थोडंसं सेरेलॅक टाईप जर बनवते थोडंसं तो खायला पण म्हणजे खाऊ शकतो, त्याच्यामुळे मी असं बनवते. आणि बनवण्यासाठी एकदम सोपं आहे. तुम्ही रव्यापासून पण बनवू शकता किंवा गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता, पण मी आता गव्हाच्या पिठापासून बनवते. एकदम इझी बनवण्यासाठी, आपण हे बनवून खाऊ शकतो आणि लहान मुलांसाठी तर खूपच हेल्दी असते. तर आणि कन्सिस्टन्सी थोडी खूप ठेवायची, त्यामुळे जवळपास 10 महिन्यापर्यंत तर त्याला थोडंसं घट्टसर असं द्यायचं, खातो तेवढ्या पद्धतीने. त्याला थोडंसं घट्टसर बनवलं आणि लगेच त्याला मी खाऊ घातलं, नंतर झोपवलं आणि संध्याकाळी त्याची तयारी करते. आणि असं सगळ्यांसाठी बनवते आहे, कारण की सकाळीच आम्ही थोडंसं तिखट भाजी खाल्ली, त्याच्यामुळे संध्याकाळी आणि जास्त भूक पण नसल्या कारणाने म्हटलं खिचडीच बनवूया. आणि खूप दिवस झाले खिचडी बनवून, मी कारण की मोठी मुलगी आणि ते जास्त खिचडी वगैरे खात नाही, त्याच्यामुळे मी थोडंसं खिचडी बनवलीच नव्हती. तर मम्मी नेमकी गावाला गेली आहे, म्हटलं चला मग आता खात होती ना, आता मग परत खिचडी बनवूया. खूप जास्त आमच्या आधी म्हटलं मी 2-3 वेळेस मी खिचडीच बनवते, कारण की आवडते आम्हाला दोघांना. आम्ही दोघंच त्यामुळे जास्त स्वयंपाकाचं लागत नाही त्याच्यात, शॉर्टकट खिचडी फास्ट होती त्यामुळे खिचडी बनवते. तर आता माझं इकडे खिचडीसाठी लागणारं जे सामान वगैरे आहे, सगळं जे आहे ते कट करून घेते. 1 टोमॅटो झालं, 1 बटाटा झालं, 2 वांगे, म्हणजे जे अवेलेबल असेल ते मी खिचडीमध्ये टाकते. कारण की जे घरामध्ये 1-2 आपले उरलेलेच असतात, त्याच्यामध्ये वांगं उरलेलं असतं, बाकीचं काही उरलेलंच असतं, त्याच्यामुळे मी ॲड करत असते, कारण की आपले संपतात पण आणि आपल्याला खिचडी पण जी आहे ती टेस्टी लागते. कोथिंबीर पण छान बारीक कापून घेते आणि जे बटाटा आहे ते मी आता सारून घेते. अशा प्रकारे आपलं जे खिचडीचं मटेरियल वगैरे आहे ते पूर्ण तयार होतच आहे. तर तोपर्यंत
हा एक कट टू सेकंड आहे. काल रात्री खिचडी बनवली आणि लाईट गेली. जवळपास 2-1 तास लाईटच आली नाही. मग रात्रीचे जवळपास एक 12-12:30 वाजत आले होते. त्यामुळे मी पुढचा व्हिडिओ जो आहे तो काही शूट केला नाही. आता सकाळीच हा व्हिडिओ शूट केला ब्लॉग एंड करण्यासाठी. पण नेमकं काय प्रॉब्लेम झाला काय माहिती, यालाही आवाज येत नाही. त्यामुळे मी व्हॉईस ओव्हर करते. तर म्हटलं चला कालचा जो ब्लॉग आपला सुरूच होता त्याला एंड करणं गरजेचं आहे. तर आता एंड करूया. तर आता सकाळीच मी फ्रेश वगैरे झाली, अंघोळ वगैरे झाली, चहा झाला. तर म्हटलं कालचा जो ब्लॉग आहे तो एंड करूया. तर आपल्या चॅनलवरती असेच मी छान-छान ब्लॉग्स घेऊन येणार आहेत. लाईफस्टाईल ब्लॉग, ट्रॅव्हल, फूड, रेसिपीज जेही मला पॉसिबल होईल, जेही माझ्याकडे काही स्किल आहे, ते नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या ब्लॉग थ्रू. तर आपले जे फॅमिली ब्लॉग आहेत ते बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे असेच माझे छान-छान जे ब्लॉग आहेत ते तुम्ही बघत राहा. आणि चॅनलवर जर नवीन असाल, नवीन व्हिजिट करत असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.